हॅलो फ्रेंड्स, मी भूषण स्वागत करतोय तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय तांदळाची भाकरी। पहिल्यांदा तांदळाची भाकरी बनवायला थोडी अवघड जाईल, पण नंतर सवय झाल्यानंतर अतिशय सोपी जाईल। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तांदळाची भाकरी बनवण्यासाठी आपण घेतलाय तांदळाचे पीठ, गरम पाणी आणि चिमूटभर मीठ। सर्वप्रथम आपण पाणी गरम करून घेऊयात, त्यानंतर पिठामध्ये चिमूटभर मीठ टाकूयात। आता आपण गरम पाणी हळूहळू पिठामध्ये टाकूयात आणि एका चमच्याने पीठ व्यवस्थित एकजीव करून घेऊयात। आपल्याला पाणी थोडं थोडंच टाकायचं आहे, जेणेकरून पिठाचा गोळा व्यवस्थित तयार होईल। पिठामध्ये पाणी टाकल्यानंतर हाताने व्यवस्थित पीठ मळून घेऊयात। आपल्याला पिठाचा एक गोळा तयार करायचा आहे। आता पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे। सर्वात अगोदर आपण हातावर थोडं सुकं पीठ लावून घेऊयात, जेणेकरून पीठ हाताला चिकटणार नाही। त्यानंतर पिठाच्या गोळ्याला हाताने आकार द्यायला घ्यायचा आहे। हलक्या हाताने पिठाची लाटणी आपण तयार करून घेणार आहोत। त्यानंतर पलपटवर थोडं सुकं पीठ टाकून घेतलं आहे, त्यावर आपली पिठाची लाटणी ठेवूयात। हलक्या हाताने आपण भाकरीत थापूयात। भाकरीला व्यवस्थित गोलाकार देण्यासाठी लाटण्यानं भाकरीला लाटून घ्यायचं आहे। आता आपली भाकरी व्यवस्थित गोल झालेली आहे। गॅसवर तवा गरम करत ठेवला होता, त्यावर हलक्या हाताने आपण भाकर सोडूयात। भाकरीवर थोडं पाणी टाकायचं आहे, जेणेकरून भाकरी तव्याला चिकटणार नाही। त्यानंतर भाकरी सावकाश पलटून घ्यायची आहे। भाकरी व्यवस्थित भाजायला 2 ते 3 मिनिटे पुरेशी आहेत। आता आपली भाकरी रेडी आहे। अशा प्रकारे आपली तांदळाची भाकरी रेडी आहे। भाकरी अतिशय लुसलुशीत झालेली आहे आणि ही रेसिपी मी स्पेशल बॅचलर मुला मुलींसाठी बनवलेली आहे, जे कॉलेज निमित्ताने किंवा जॉब निमित्ताने बाहेर गावी असतात। त्यांना भाकरी खायची इच्छा असते पण बनवता येत नाही, तेव्हा त्यांनी अशा प्रकारे भाकरी नक्की बनवायला पाहिजेत। थँक्यू।